जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये कोठे? तर कोल्हापूरमधील हारोली येथे हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, आता 11 ऑक्टोबरला शांततेच्या नोबेल पुरस्काराची सुद्धा घोषणा झाली आहे. तर यंदाचा हा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला आहे? तर हा पुरस्कार निहोन हिंदाक्यो या संस्थेला मिळाला आहे. ही जी निहोन हिंदाक्यो आहे ही जपानमधील एक ऑर्गनायझेशन असून या संस्थेला हा पुरस्कार जगात न्यूक्लिअर वेपन विरुद्ध प्रचार केल्याबद्दल मिळालेला आहे. या संघटनेचं वैशिष्ट्य म्हणजे या संघटनेत हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर जे व्यक्ती वाचले होते त्यांचा यात समावेश आहे. त्या व्यक्तींना जपानमध्ये हिबाकुशा असं म्हणतात व या हिबाकुशाच निहोन हिंदाक्यो संस्थेच्या माध्यमातून अणुबॉम्ब विरोधात जगभर प्रचार करतात. बरं, जपान देशामध्ये अणुबॉम्ब कधी टाकण्यात आला होता? तर 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर प्रथम अणुबॉम्ब टाकला होता व या पहिल्या अणुबॉम्बला लिटल बॉय असं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर 9 ऑगस्ट 1945ला नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला व या बॉम्बला फॅट मॅन असं नाव देण्यात आलं होतं. ही जी निहोन हिंदाक्यो संस्था आहे याची स्थापना 10 ऑगस्ट 1956 रोजी करण्यात आली होती व याचं मुख्यालय जपानमधील टोकियो येथे आहे. बरं मित्रांनो, या नोबेल पारितोषिकाचं वितरण कधी करण्यात येतं? तर 10 डिसेंबर रोजी या नोबेल पारितोषिकाचं वितरण करण्यात येतं. प्रश्न क्रमांक 2, 2024 मधील ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 127 देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानी आहे? तर आता या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 127 देशांच्या यादीत आपला भारत 105व्या स्थानावर आहे. मित्रांनो, मागच्या वर्षी 125 देशांच्या यादीत आपला भारत 111व्या स्थानी होता. यंदा भारताने प्रगती करून 105वं स्थान पटकावलेलं आहे. भारताला यात किती गुण देण्यात आलेत? तर भारताला यात 27.3 इतके गुण देण्यात आले आहेत आणि 27.3 गुणासह भारत उपासमारीच्या गंभीर श्रेणीमध्ये येतो. गंभीर श्रेणीमध्ये 20 ते 34.9 गुण असलेल्या देशांना ठेवण्यात आला आहे. बरं, या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर कोणता देश आहे? तर आता या 2024च्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर हे एकूण 22 देश आहेत आणि शेवटच्या स्थानावर म्हणजेच 127व्या क्रमांकावर सोमालिया हा देश आहे. भारताचे जे शेजारी देश आहेत त्यांची रँकिंग सुद्धा आपण पाहून घेऊयात. या रँकिंगमध्ये नेपाळ हा 68व्या स्थानावर आहे, बांगलादेश 84व्या, श्रीलंका 56व्या, पाकिस्तान 109व्या, तर अफगाणिस्तान हा या रँकिंगमध्ये 116व्या क्रमांकावर आहे. यावरच आधारित अजून एक प्रश्न पहा. ग्लोबल हंगर इंडेक्स हा किती निर्देशांकाच्या आधारे तयार केला जातो? तर हा जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे हा एकूण 4 निर्देशांकाच्या आधारे तयार केला जातो आणि ते निर्देशांक कोणते? तर नोट करून घ्या. मुलांची वाढ खुंटणे, अर्धपोटी नागरिक, 5 वर्षाखालील मुलांमधील मृत्यूदर व 5 वर्षाखालील मुलांमध्ये उंचीच्या तुलनेत वजन अपुरे असणे, या 4 निर्देशांकाचा अभ्यास करून हा ग्लोबल हंगर इंडेक्स तयार करण्यात येतो. बरं, हा इंडेक्स पहिल्यांदा कधी प्रकाशित करण्यात आला होता? तर 2006 मध्ये हा निर्देशांक पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला होता व यंदा या निर्देशांकाची ही 19वी आवृत्ती आहे. या निर्देशांकामध्ये 0 ते 100 दरम्यान गुण देण्यात येतात. 0 गुण म्हणजे त्या देशामध्ये 0 उपासमार आहे आणि 100 गुण म्हणजे त्या देशामध्ये अतिशय गंभीर उपासमारी आहे. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा. टाइम्स हायर एज्युकेशनद्वारे प्रकाशित वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये कोणत्या विद्यापीठाने पहिले स्थान पटकावले? तर आता या टाइम्स हायर एज्युकेशनच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठानं पहिलं स्थान पटकावलं असून ऑक्सफर्ड विद्यापीठ सलग 9व्या वर्षी या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठ 3ऱ्या क्रमांकावर, प्रिन्स्टन विद्यापीठ 4थ्यावर, केम्ब्रिज विद्यापीठाने यात 5वं स्थान पटकावलं आहे. 6व्या क्रमांकावर स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे. 7व्यावर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, 8व्यावर कॅलिफोर्निया विद्यापीठ, 9व्या क्रमांकावर इम्पेरियल कॉलेज लंडन, तर 10व्या क्रमांकावर येल विद्यापीठ आहे. मित्रांनो, या रँकिंगमधील पहिल्या 10 विद्यापीठात UK आणि अमेरिका या 2 देशातील विद्यापीठांनी स्थान मिळवलं आहे. या टॉप 10 मध्ये अमेरिकेतील एकूण 7 विद्यापीठांचा समावेश आहे. बरं, आपल्या भारताची यात काय स्थिती आहे? तर 401 ते 500 या रँकिंगमध्ये भारतातील अण्णा विद्यापीठ, महात्मा गांधी विद्यापीठ,
सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्नॉलॉजी सायन्स आणि शुलिनी युनिव्हर्सिटी ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सायन्स या विद्यापीठांनी स्थान मिळवलं आहे. प्रश्न क्रमांक 5. मित्रांनो, आता नुकतीच स्टार टेनिसपटू राफेल नदाल यांनी निवृत्तीची घोषणा केली. तर त्यांनी आपल्या टेनिस कारकिर्दीत खालीलपैकी कोणत्या स्पर्धेचे सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच त्यांनी फ्रेंच ओपन ही स्पर्धा सर्वाधिक 14 वेळा जिंकली आहे. येथे हा तक्ता पहा. राफेल नदाल यांनी 14 वेळा फ्रेंच ओपन जिंकली आहे, US ओपन 4 वेळा, तर ऑस्ट्रेलियन ओपन व विम्बल्डन ही स्पर्धा राफेल नदाल यांनी 2-2 वेळा जिंकली आहे. मित्रांनो, ही जी फ्रेंच ओपन स्पर्धा आहे ही क्ले कोर्टवर खेळवली जाते व राफेल नदाल यांना यासाठी किंग ऑफ क्ले या नावानं सुद्धा ओळखलं जातं. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या पुरुषाच्या यादीत नोवाक जोकोविच नंतर राफेल नदाल यांचाच क्रमांक लागतो. राफेल नदाल यांनी 2 ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक सुद्धा पटकावलेलं आहे. यापैकी पहिलं सुवर्ण 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सिंगलमध्ये पटकावलं आहे, तर दुसरं सुवर्ण हे 2016 साली ड्युअल्समध्ये पटकावलं आहे. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न, राफेल नदाल हे कोणत्या देशाचे टेनिसपटू आहेत? तर ते स्पेन या देशाचे टेनिसपटू आहेत. प्रश्न क्रमांक 6. शांघाय सहकार्य परिषदेच्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंटची परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर आता शांघाय सहकार्य परिषदेच्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंटची परिषद ही पाकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पाकिस्तानमध्ये कोठे? तर पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे 15 ते 16 ऑक्टोबर दरम्यान ही परिषद पार पडणार असून यात भारताचे प्रतिनिधित्व भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर करतील. बरं, याआधी SCOची हेड ऑफ स्टेट परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर जुलै महिन्यामध्ये ही परिषद आस्ताना या शहरामध्ये पार पडली आहे. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का? जुलै महिन्यामध्येच आपण पाहिलं होतं की शांघाय सहकार्य संघटनेचा 10वा पूर्ण सदस्य हा बेलारूस बनला आहे. बरं, या शांघाय सहकार्य परिषदेची स्थापना कधी करण्यात आली होती? तर नोट करून घ्या. SCOची स्थापना सुरुवातीला कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया आणि तजाकिस्तान या देशांनी मिळून S5 या नावाने केली होती. त्यानंतर 2001 मध्ये यात उझबेकिस्तान सामील झाल्यानंतर 15 जून 2001 साली या SCOची निर्मिती करण्यात आली आहे. भारत याचा सदस्य कधी बनला? तर 2017 मध्ये आपला भारत व पाकिस्तान हा या संघटनेचा सदस्य बनला आहे. आता सध्या याचे 10 सदस्य कोण कोण आहेत? तर यात बेलारूस, चीन, भारत, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, तजाकिस्तान व उझबेकिस्तान या 10 देशांचा समावेश आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर BCCIच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो, आता BCCIच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटच्या प्रमुखपदी शरद कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. BCCIचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया असे याचं पूर्ण स्वरूप असून सध्या याचे अध्यक्ष हे रॉजर बिन्नी हे आहेत. प्रश्न क्रमांक 8 पहा. जगातील 14 सर्वोच्च शिखरे म्हणजे ज्यांची उंची 8000 मीटरपेक्षा जास्त आहे अशी शिखरे सर करणारे जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक निम्मारिंजी हे कोणत्या देशाचे आहेत? तर हे जे निम्मारिंजी आहेत हे नेपाळ या देशाचे गिर्यारोहक असून त्यांनी वयाच्या 18व्या वर्षीच ही 14 सर्वोच्च शिखरे पार करून नवीन विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. त्यांनी त्यांचं 14वं शिखर म्हणून चीनमधील शिशपांगमा हे शिखर सर केलं आहे. बरं, त्यांच्याद्वारे सर करण्यात आलेलं पहिलं शिखर कोणतं होतं? तर माउंट मानसिऊ हे 8163 मीटर उंचीचं पहिलं शिखर त्यांनी सर केलं होतं. तर दुसरं शिखर हे माउंट एव्हरेस्ट, जे जगातील सर्वोच्च शिखर म्हणजे ज्याची उंची ही 8848.86 मीटर आहे, हे सर केलं होतं. त्यानंतर त्यांनी माउंट लोसचे नंगा पर्वत, गाशेरग्रुम इल, माउंट ब्रॉड पीक, माउंट K2, चोयू, धोलागिरी, अन्नपूर्णा, मकालू, कांचनजंगा व शिशपांगमा असे 14 शिखर सर केले आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, ही सर्व माहिती नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा. 38व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर हे जे 38वे राष्ट्रीय खेळ आहेत यांचं आयोजन उत्तराखंडमध्ये होणार असून ह्या स्पर्धा 2025 मध्ये आयोजित केल्या जातील. आणि मित्रांनो, महत्त्वाचा पॉइंट म्हणजे प्रथमच या खेळांमध्ये विंटर खेळांचा सुद्धा समावेश करण्यात येणार आहे. आतापर्यंत हे जे विंटर खेळ होते याचं आयोजन जम्मू काश्मीर व लडाख याच प्रदेशामध्ये आयोजित करण्यात येत होतं, पण प्रथमच आता या विंटर खेळांचं आयोजन उत्तराखंडमध्ये होणार आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. फुटबॉलपटू आंद्रेस इन्स्टा यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली, तर ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर हे जे आंद्रेस इन्स्टा आहेत हे स्पेन या देशाचे फुटबॉलपटू आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा.
हिमाचल प्रदेशने अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचं नाव काय आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.